32 रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाड विधानसभेची मुंबई विभागाची सभा घाटकोपर येथे मोठ्या उत्साहात संपन्न. रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री सुनील तटकरे साहेब यांच्या प्रचाराची महायुतीची सभा शिवसेना पक्षप्रतोद उपनेते महाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शन नेतृत्वात आयोजित करण्यात आली होती. महाड विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व असा हजारो कोटींचा विकास झाला आहे. एक गाव एक वस्ती एक वाडी नाही जिथे भरतशेठच्या माध्यमातून विकास झालेला नाही. मतदारसंघातील जनतेवर येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला जर कोण सामोरं जात असेल, कोण त्यांच्या सुखदुःखात उभा राहत असेल तर ते फक्त आणि फक्त भरतशेठच. बाकी इतर कोणीही कितीही वल्गना केल्या तरी त्या फक्त भाषणापुरत्याच मर्यादित. महाड पोलादपूर पुराच्या प्रसंगात असो, कोविड काळात असो, जर कोण धावून गेलं असेल तर फक्त आणि फक्त भरतशेठ गोगावले साहेब. बाकी सगळे विकृत हसत बसतात. देशात पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आणि राज्यात एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्री सुनील तटकरे साहेब यांना येत्या 7 मेला मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा विश्वास या सभेच्या निमित्ताने आमदार भरतशेठ गोगावले साहेबांनी व्यक्त केला. महाड मतदारसंघातील जनता फुकटच्या शपथा घेत नाही, तरी ही जनता विकासाची शपथ घेते आणि ठामपणे आमदार भरतशेठच्या पाठीशी उभी आहे आणि येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्याने सुनील तटकरे साहेबांना विजयी करू असा निर्धार उपस्थित जनसमुदायाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. त्याचप्रमाणे ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार श्री मिहिरभाई कोटेंचा यांनी देखील या सभेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या सभेस भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर, घाटकोपर पूर्वचे आमदार श्री पारखभाई शाह, युवा सेना कार्यकारिणी सदस्य कोकण सचिव श्री विकास शेठ गोगावले, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्री चंद्रकांत कळंबे, जिल्हा प्रमुख श्री प्रमोद घोसाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड विधानसभा अध्यक्ष श्री बाबूशेठ खानविलकर, श्री अनंतराव महाडिक, महाड विधानसभा सभेतील मुंबई विभागाचे सर्व पदाधिकारी आणि महाड पोलादपूर माणगाव तालुक्यातील मुंबईवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामुंबईसह सीताराम कळंबे, मुंबई.